नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगसोबत केलं. तसं रोजच मार्केट गॅपडाऊनच ओपन होतं, निगेटिव्ह टेरिटरीमध्ये होतं. पण आज विशेष गोष्ट आहे, कारण आज 4 मार्च जे ट्रम्प टेरिफची पहिली डेडलाईन आहे. आजपासून टेरिफ्स इम्पॅक्ट इफेक्ट होईल. 4 मार्च कॅनडा, मेक्सिको आणि चायनावर अनुक्रमे 25% आणि 10% आणि चायनावर ॲडिशनल 15%चं टॅक्स आजपासून ट्रिगर होतं आहे. त्यामुळे मार्केट जे आहे ते काल US मार्केट जबरदस्त खाली गेले. 650 पॉईंट डाऊ जोन्स मायनसमध्ये जाऊन बंद झालं, तर नॅसडॅकसुद्धा जवळपास 500 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं. त्या परिणामानं ग्लोबल मार्केटसुद्धा सगळे काल आज मॉर्निंगमध्येच निगेटिव्ह सेशनमध्ये ओपन होते. सगळी अर्धा 1% मायनस होतं. त्या हिशोबानं आपणही जवळपास अर्धा टक्के मायनस 100-150 पॉईंट मायनसमध्ये सुरुवात केली. 22,000च्या खाली ओपनिंगच्या सत्रामध्ये घसरलेलो आपण, पण समहाऊ मार्केट मॅनेज झालं. 22,000च्या पासून रिकव्हरी दाखवून 22,100पर्यंत निफ्टी ऑलमोस्ट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये 1-2.5 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आलेला आणि सरतेशेवटी क्लोजिंग फ्लॅट झालं. 30 पॉईंट निफ्टी मायनस आहे. बँक निफ्टी 100 पॉईंट प्लस आहे. पण ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो ग्लोबल हेडविंड्स पचवण्याचा प्रयत्न करते आणि सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलं की मार्केटमध्ये काल ब्रॉडर सेक्टर्समध्ये सगळ्या रिकव्हरी आलेली. त्यामुळे निफ्टीमध्ये मला वाटतं कुठंतरी एक सपोर्ट घेण्याचा, ठहराव येण्याचा, ही पडझड थांबण्याचे प्रोसेस सुरू आहे असं म्हणता येईल. थांबलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते, पण इथून जे आहे ते डाऊन साईड खूप कमी आहे. मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की 21,000 ते 22,000 या रेंजमध्ये निफ्टी या 8-15 दिवसामध्ये बॉटम आउट होऊ शकतं. लॉंगर टर्म पिरियड 1-2 वर्षाचा व्ह्यू घेऊन चालला तर डाऊन साईड फक्त 1,000 पॉईंटचे आहे. अपसाईड पोटेन्शियल मात्र 6,000 ते 8,000 पॉईंटचा आहे. निफ्टी इथून परत पुन्हा नवीन हाय निश्चित प्रमाणात लावेल येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते डाऊन साईड कमी आहे, अपसाईड खूप पोटेन्शियल जास्त आहे. त्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो बाय साईडला जो आहे तो फेवरेबल आहे. पोझिशनल व्ह्यू घेऊन ओव्हरऑल इंट्राडे किंवा नियर टर्म 2-3 दिवसाचा व्ह्यू घेतला तर एखादी डीप आणखी कदाचित येऊ शकते. अजूनही मार्केट पडायचं थांबलं असं म्हणता येणार नाही, कारण मार्केटमध्ये वरती जाण्यासाठी कोणती पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे. निगेटिव्ह गोष्ट खाली येण्यासाठी भरपूर आहे. जसं आज ट्रेड इम्पॅक्ट होतो आहे, इफेक्टिव्ह होतात पहिले टेरिफ हाईकचे प्लॅन्स आणि 2 एप्रिलपासून सेकंड जो राऊंड आहे जो सगळ्या देशांवर येणार आहे इन्क्लुडिंग भारत. त्यामुळे जे आपलं मार्केट गेल्या आठवड्यामध्ये तुटले तर तो सिनेरिओ आहे. त्यामुळे ओव्हरऑल ट्रम्प यांच्या टेरिफ इम्पॅक्टमुळं मार्केट्स पडत आहेत. परिणामी आपण थोडं जास्तच पडतो कारण आपण खूप वाढलेलो. पण आता व्हॅल्युएशन्स मात्र अट्रॅक्टिव्ह आहेत. टेक्निकली जवळपास 16% करेक्ट झालो आहे, त्यामुळे व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह होतात. मार्केटला 21,000 ते 22,000 या रेंजमध्ये सपोर्ट होईल असं वाटते. अपसाईड पोटेन्शियल जास्त आहे. 6,000 ते 8,000 पॉईंट वर वाढू शकते म्हणून. आणि फंडामेंटली EPS जो आहे तो निफ्टीचा PE रेशो, EPS अपग्रेड तर झाला आहे 1250 आसपास, पण PE रेशो जो आहे तो लॉंग टर्म 1 इयर फॉरवर्ड PE जो बघितला तर 18 ते 19च्या आसपास आहे आणि करंट PE मल्टिपल 20च्या आसपास निफ्टी आला आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर PE मल्टिपल्सनुसार 1 इयर फॉरवर्ड निफ्टी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. 18 PE मल्टिपल्सच्या आसपास म्हणजे ॲव्हरेज PE आहे. हिस्टॉरिकल याच्या खाली गेलं तर मार्केट स्वस्त होतं, त्यामुळे इथं मार्केट स्वस्त आहे असं म्हणता येईल. आणि ॲव्हरेज PE मागच्या 5 वर्षाचा निफ्टीचा आहे तो 24 PE मल्टिपल्स आहे. म्हणजे 18 करंट व्हॅल्युएशन आहे. 1 इयर फॉरवर्ड FY26च्या PE मल्टिपलनुसार 5 इयर्स ॲव्हरेज PE मल्टिपल्स 24 आहे. याचा अनुषंगानं जर विचार केला तर कमीत कमी 6,000 ते 7,000 पॉईंटचा राईज यायला पाहिजे. निफ्टीचा 24 मल्टिपल हा 2020 ते 2025चा ॲव्हरेज PE मल्टिपल्स होता तिथं पोचण्यासाठी. त्यामुळे मगाशी म्हटलं की डाऊन साईड एखादी 1,000 पॉईंटची आहे, पण अपसाईड पोटेन्शियल मात्र 6,000 ते 8,000चं आहे येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट बाय अँड डीप राहा. फक्त थोडं शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं खाली कदाचित येऊ शकतं, कारण अजूनही मार्केटमध्ये निगेटिव्हिटी गेलेली नाही आहे. ट्रम्प टेरिफचा इम्पॅक्ट कधीही शॉकवेव्ह येऊ शकते, कोणती अनाऊन्समेंट येऊ शकते, काहीतरी डेव्हलपमेंट्स ट्रेड रिलेटेड येऊ शकतात. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल मार्केट मला वाटतं इथं थोडंसं स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करते. मग टेक्निकल लेवल्सनुसार उद्यासाठी बघायचं झालं तर निफ्टीमध्ये 21,950 22,000 सपोर्ट आहे जो आज चालू आहे. 21,950च्या आसपास तो सपोर्ट रेंज आहे. 21,950 22,000. 22,300पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 22,300 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 22,300च्या वर गेला तर मात्र निफ्टी 22,500पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे उद्या सेशनला बाय ऑन डिपच राहा. आजच्या लोच्या स्टॉप लॉसनं 22,000च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट
फर्स्ट टार्गेट 22,300 आणि सेकंड टार्गेट 22,500 पर्यंत निफ्टी जाऊ शकते. या अनुषंगानं थोडं बाय ऑन टिप राहा, कारण पोझिशनल बेसिसला तुम्ही दीड वर्षाचा व्यू घेऊन निफ्टी बाय करू शकता. बँक निफ्टीमध्ये सिमिलर रेंज आहे. कालची 48,000 ते 48,500, 48,250च्या आसपास बंद आहे. हायर लेवलला 48,500 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 48,500 क्रॉस केला तर 48,800 ते 49,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. लोअर लेवलला 48,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इथंपर्यंत मार्केट खाली आलं तर एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते. ओव्हरऑल या निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्याच्या सेशनला या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण ॲज युज्युअल काल FISने 4,790 करोडची विक्री केली आहे. DISने 8,700 करोडची खरेदी केली आहे. कालसुद्धा निफ्टी 150 पॉईंट मायनस होता आजच्यासारखा गॅप डाऊन ओपन झालेला, पण तिथून गॅप ओपन होऊन खाली 150 पॉईंट गेलेला. तिथून रिकव्हरी परत येण्यासाठी फ्लॅट क्लोजिंगला DISला डबल बाय करावं लागलं. DISने डबल बाय केलं. FISने 4,700 कोटीचं विकलं. DISने 8,700 कोटीचं बाय केलं, पण मार्केट मात्र फ्लॅट राहिलं. तसं मला वाटतं आजही FISचं सेलिंगच असेल, काही विशेष नाही आहे. ओव्हरऑल FISची विक्री कंटिन्यू आहे. जोपर्यंत FISची विक्री थांबणार नाही, मार्केट पडायचं थांबणार नाही. आणि FISची विक्रीचा ओघ जोपर्यंत 10 इयर बॉन्ड येईल USच्या 4% आणि बिलो येणार नाही, तोपर्यंत FISची विक्री थांबलं असं वाटत नाही. फर्दर फ्युचर रेट कट फेडरल रिझर्व्ह जोपर्यंत संकेत देत नाही, तोपर्यंत FISची विक्री थांबल असे कुठे संकेत वाटत नाही. पण ओव्हरऑल फंडामेंटली आपलं मार्केट्स खूप चीप आहे. मोठमोठे स्टॉक्स लार्ज कॅप 25%, 20%, 30%पर्यंत तुटले आहेत. मिड कॅप 40%, 50% तुटले. त्यामुळे दिस इज गुड बॉईंग ऑपॉर्च्युनिटी फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम. त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड करा आणि थोडंसं तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट या लेवलला चांगल्या प्रमाणात करू शकता. आज NSEमध्ये 1,573 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,066 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्याबद्दल 28 शेअर्समध्ये पडझड आहे. मिक्स आहे वाढणाऱ्या शेअर्सचा. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज FMCG, मेटल, पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आणि बँक्स यावर पॉझिटिव्ह बायसनं कामकाज झालं. तर ऑटो, FMCG आणि IT सेक्टरवर दबाव बघायला मिळाला, निगेटिव्ह टेरिटरीमध्ये गेलेत. ग्लोबल मार्केट्स मायनस आहेत, 1 ते 2%. युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. ट्रम्प टेरिफ इम्पॅक्टमुळं डाव फ्युचर्ससुद्धा 100 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे बघणं गरजेचं आहे. आजचे 4 मार्चला US जे टेरिफ इफेक्टिव्ह होणार आहेत, त्यानंतर मार्केटची चाल आणि फर्दर डेव्हलपमेंट्स टेरिफ वॉरला घेऊन कशा पद्धतीने होईल त्यानुसार मार्केटची चाल राहील अवलंबून ग्लोबल मार्केटची, त्यानुसार आपली. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.